नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 तोरणा। तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा हा किल्ला जिंकलेला होता। प्रश्न क्रमांक दुसरा, भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, खानदेश। तर भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा मुख्यत्वे खानदेश या प्रदेशामध्ये ती दिसून येते। प्रश्न क्रमांक तिसरा, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड विल्यम्स बेटिंग। तर पहा, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो लॉर्ड विल्यम्स बेटिंग हा होता। प्रश्न क्रमांक 4, झोंबी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आनंद यादव। तर पहा, आनंद यादव हे झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 5, स्त्री सुधारणाकरिता आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, पंडिता रमाबाई। तर स्त्री सुधारणाकरिता आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब। तर पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास बँक ही स्थापन करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेमध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी। तर पहा, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे जे वर्तमानपत्र होते तर ते पहा इंग्रजी या भाषेमध्ये होते। प्रश्न क्रमांक 8, भारताच्या तिन्ही संरक्षण सेना दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती। तर राष्ट्रपती हे पहा भारताच्या तिन्ही संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामयुक्त सदस्याची संख्या किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 12। तर पहा, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यसभा नामयुक्त सदस्याची संख्या ही एकूण 12 असते। किती? एकूण 12 असते। प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 पुणे। तर पुणे या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही। पुढचा प्रश्न आहे, ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप। तर पहा, ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ते प्रदीप आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, अंजी नदी। तर देशातील पहिला केबल रेल्वे पूल हा अंजी या नदीवर बांधण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सन 1948। तर पहा, राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना ही सन 1948 या वर्षी करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास अनुक्रमे काय नाव दिलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, शहीद आणि स्वातंत्र्य। तर पहा, आझाद हिंद सेनेने
अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास अनुक्रमे शहीद आणि स्वराज ही नावे देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, ग्रे हाऊंड्स हे नक्षलवादी पथक कोणत्या राज्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा. तर पहा, ग्रे हाऊंड्स हे नक्षलवादी विरोधी पथक तेलंगणा या राज्याचे आहे. पुढचा प्रश्न आहे, 19 जुलै सन 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 14. तर 19 जुलै सन 1969 साली देशातील प्रमुख पहा एकूण किती 14 बँकेचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेले आहे. कोणत्या दिवशी? तर 19 जुलै सन 1969 या दिवशी. पुढचा प्रश्न, भांगडा हे पुढीलपैकी कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब. तर पहा, भांगडा हे पंजाब या राज्याचे नृत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, हैदराबाद. तर ऑपरेशन पोलो हे पहा हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2007. तर पहा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तंटामुक्त गाव ही मोहीम 15 ऑगस्ट 2007 या दिवसापासून सुरू झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, सन 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, बॉम्बे हेराल्ड. तर पहा, सन 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर ते बॉम्बे हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 टिटॅनस. तर पहा, टिटॅनस ही कोरोनासाठी लस नाही. नेक्स्ट क्वेश्चन, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 मॅग्नीज. तर पहा, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी मॅग्नीज या धातूचा वापर हा केला जातो. पुढचा प्रश्न, जिम कार्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड. तर पहा, जिम कार्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडियन पिनल कोड भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 सन 1860. तर पहा, इंडियन पिनल कोड त्यालाच आपण म्हणतो भारतीय दंडविधान संहिता हे पहा सन 1860 या वर्षी संमत करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. तर पहा, भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय हे मुंबई आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सातपुडा पर्वत. तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा हा पर्वत स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रॅली कमिशन. तर पहा, विद्यापीठ हा जो कायदा आहे तर तो पहा रॅली कमिशन या कमिशनच्या शिफारसीवर तो आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जलकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू. तर जलकट्टू हा जो खेळ आहे तर तो पहा तामिळनाडू या राज्यातील तो पारंपरिक खेळ आहे. पुढचा प्रश्न, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली. तर पहा, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये भामरागड या टेकड्या स्थित आहेत.
नेक्स्ट क्वेश्चन, 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 हुतात्मा दिन. तर पहा 30 जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन हा दिन साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड. तर पहा इंद्रावती ही जी नदी आहे तर ती पहा महाराष्ट्रासोबत छत्तीसगड या राज्याच्या सीमेवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन. तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा जिनेवा. तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय म्हणजेच WHO चे मुख्यालय पहा जिनेवा या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष. तर पहा पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस इतके लागते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. तर पहा राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना राज्यपाल करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, नथुला खिंडी ही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम. तर नथुला खिंडी पहा सिक्कीम या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा शिरा. तर शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हटले जाते? तर ते शिरा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 एडिस इजिप्ती डास. तर पहा चिकनगुनिया होण्यासाठी एडिस इजिप्ती डास हा कारणीभूत आहे. पुढचा प्रश्न, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ब जीवनसत्व. तर बेरीबेरी हा जो आजार आहे तर तो पहा ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. नेक्स्ट क्वेश्चन, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा क्षयरोग. तर आहारामध्ये लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास क्षयरोग हा आजार होतो.